नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की प्रेम बेराडे या जो व्यक्ती आहे, हा जो मुलगा आहे, तो आपल्या दलित समाजातील असून तो शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी त्याने मॉडर्न कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले असता त्याला चांगली नोकरी लागली असता तो चांगली नोकरी मिळवण्यासाठी UK म्हणजे इंग्लंडमध्ये गेला असता. तिथे त्याला नोकरी झाली, इंटरव्ह्यू झाला, सर्व काही झाले व्यवस्थित. पण ज्याद्वारे ज्या गोष्टी मिळायला पाहिजे होती, म्हणजे कॉलेजकडून ज्या गोष्टीचा पुरवठा व्हायला हा पाहिजे होता, त्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा पुरवठा कॉलेजने केलेला नाही. त्याला जे लागणारे डॉक्युमेंट होते, प्रमाणपत्र होते, ती प्रमाणपत्र त्यांनी दिली नाहीत. म्हणून त्याला आज त्या कॉलेजमधून परत यावं लागलं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एखाद्या गरीब कुटुंबातील, गरीब समाजातील जर एखाद्या व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला पाय खेचण्याचे काम आजही, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून ते आजपर्यंत ह्या आपल्या समाजात घडताना आपल्याला दिसत आहेत. आणि तेच आपण वरचेवर त्याचं अनुकरण आजही, जर आपण 21व्या शतकाकडे जरी जात असलो तरी त्याचे पडसाद आज आपल्याला पाहायला भेटतात. एक विद्यार्थी दलित समाजातला आहे म्हणून तथाकथित कॉलेजच्या प्राचार्य असतील किंवा त्यांचे जे सिस्टम मंडळ असेल, त्यांनी या विद्यार्थ्याचं पुढे जाण्याच्या उद्देशातून सर्टिफिकेट नाकारलं, प्रमाणपत्र देण्याचं नाकारलं. म्हणूनच त्याने आज त्या त्या संस्थेत म्हणा किंवा कंपनीत म्हणा नोकरी करण्यासाठी त्याला घेतलेलं नाही मित्रांनो. आणि त्याने स्वतःहून सोशल मीडियावरून व्यक्त होताना त्याने सांगितले की मला फक्त आणि फक्त ह्या कॉलेजच्या जे प्राचार्य असतील किंवा इतर त्यांची जी सिस्टीम असेल त्यांच्यामुळे मला ती नोकरी मिळाली नाही. आणि त्याच्याद्वारे आपल्याला या नोकरीतून म्हणजे सर्टिफिकेट मिळालेले आहेत. आणि सर्टिफिकेट का मिळालं नाहीत? कारण आज पूर्वीपासून जो चालत आलेला लढा आहे की या लोकांना पुढे जाऊ द्यायचं नाही, आणि त्याद्वारेच ते काम यांनी केलेला आजसुद्धा आपल्याला केलेलं पाहायला भेटते. आणि हा लढा जर यशस्वी व्हायचा असेल तर प्रत्येकानं आज जागरूक असणं गरजेचं आहे. की आज एवढे सारे जर कायदे निर्माण झाले असतील, एवढे सारे कायदे जर निर्माण झाले असतील, पण तरीही आज त्या कायद्यांचा काहीही उपयोग होत नाही. अशा प्रकारे त्यांना वेठीस धरण्याचं काम ह्या प्रशासनाने केले आहे. आणि म्हणूनच त्याला एक प्रगतीचा जो मार्ग मिळाला होता तो त्यातून पाठीमागे येण्याची त्याच्यावर निराशा उडवली आहे. ह्याद्वारे आपण हे तुम्हाला सांगू इच्छितो. अशाच प्रकारे जर एखाद्या पुढे जाणारा जर पाय ओढण्याचे जे काम पूर्वीपासून चालत आलेलं आहे, आणि ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या कामाचा कुठेतरी निषेध व्हावा, इतकी कायदे वगैरे असतानासुद्धा ह्या गोष्टी आजकाल सर्रास घडत आहेत. म्हणजे कायद्याची कुठेही पायमल्ली होताना आपल्याला निश्चित दिसते. कुठेही गेले तर आज कायद्याला कोणी जुमानत नाही, आणि कायद्याला न जुमानल्यामुळे अशा या घटना वारंवार आपल्याला घडताना दिसतात. या घटना जर पूर्णपणे बंद व्हायचे असतील तर आपल्याला ठोस अशी पावलं उचलणं काळाची गरज आहे. कारण आज हे एका विद्यार्थ्यासोबत घडले. अरे, तुमच्या कर्तृत्वावरती जर तुम्ही विश्वास ठेवून असाल तर निश्चितच तुम्ही आज ना उद्या नक्कीच पुढे जाणार आहे. हे मात्र ह्या उद्देशातून मला सांगायला खूप खूप आवडेल. कारण आज जर एखादा विद्यार्थी त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावरती जर पुढे जात असेल आणि त्याला जर इतर लोकांशी त्रास देत असेल तर ते खूपच निंदनीय आणि निषेधाची बाब आहे. आणि त्या गोष्टीचा निषेध हा सर्व समाजाच्या स्तरातून होत आहे. ही मागणी खरंच खूप दुःखदायक आणि धक्कादायक आहे. कारण एखाद्याची स्वप्न असतात, ती स्वप्न जर त्या नोकरीच्यावरती अवलंबून असतो. कारण एखाद्याकडे कुठलीही संपत्ती नसते, कोणतीही व्यवसाय नसतो, पण तो स्वतःच्या बुद्धीवरती, त्या जीवावरती आपला एक ठसा उमटून नवीन काहीतरी घडवण्याचं आणि घडण्याचं स्वप्न तो पाहत असतो. नक्कीच त्याच्या स्वप्नांची जर ही मोठी लोक, म्हणजे तथाकथित मोठी लोक आपल्याला समजतात स्वतःला, आणि तर पायमल्ली करत असतील, निश्चितच त्यांचा हा निषेध सर्व स्तरातून होणार. आणि ह्यासाठी प्रकाश आंबेडकर असतील साहेब,
त्यानंतर सचिनजी खरात असतील यांनी खूप चांगल्याद्वारे त्याचा या गोष्टीचा निषेध केलेला आहे. आणि निषेध हा प्रत्येक शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यातून सुद्धा होत आहे. खूपच ही घटना निंदनीय आहे हे आपल्याला ह्या गोष्टीतून सांगायचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.